थांबा थांबा थांबा, हे काय होतं हे बघण्यासाठी पुढे व्हिडिओ बघा. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आणि आज होता आपल्या गणू बाप्पाचा बड्डे, तुम्हाला माहीतच असेल. सो मी सकाळ सकाळ नाश्ता नव्हता म्हणून पप्पाने समोसे आणले आणि मंदिरातनं मोदकसुद्धा. पप्पा येतो तुम्हाला स्टेशनला सोडायला आणि मी कॉलेजला चाललेली, कारण की आज आमचं सबमिशन वगैरे होतं. आणि आज मी स्टेशनला गेली तर गर्दी नव्हती आणि ट्रेन पण टाईमवर होती. पण ट्रेनमध्ये नंतर गर्दी झाली पुढच्या स्टेशनला जाऊन, आणि एवढी जास्त गर्दी झाली आणि गॅस उभं राहायलासुद्धा जागा नव्हती. आणि आम्ही लोक पूर्ण चेमकून गेलेलो. जर माझ्या पुढे जर लिटरली 2 जण उभे नसतात तर मी खालीच पडली असती, एवढी जास्त गर्दी होती. तुम्हाला दिसतेच तिथे. आणि मग बाकी काय मी शूट नाही केलं कॉलेजला जाऊन, कारण की आमचं सबमिशनमध्येच टाईमपास झाला. त्यानंतर आम्ही टिफिन वगैरे खायला बसलेलो कॅन्टीनमध्ये. मोस्ट ऑफ द रिझन आम्ही त्यासाठीच जातो. आणि आता इकडे तुम्हाला दिसेल की इकडे आमची मस्ती चालू होती. आणि मस्तीमध्ये मी ह्या लोकांना बोलली की तुमच्यामध्ये मॅच्युअर्ड मी आहे, ठीक आहे. मी ह्यांना फक्त जस्ट एक शब्द बोलली की तुमच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त मॅच्युअर मी आहे. तर त्याच्यावरून आमच्या मारामाऱ्या चालू झालेल्या. आणि ही सायली ओरडून बोलली. त्याच्यानंतर ह्या लोकांनी डायरेक्ट हमलाच मारलेला माझ्यावरती. लिटरली मला एवढं कुदवलं नाही, मी व्हिडिओ चालू आहे तरीसुद्धा मारत होते. असे नालायक मित्रमैत्रीण कोणाला नाही भेटावे, माझ्याकडेच असावे. नो नजर गाईस, अजिबात नजर नका लावू. त्यानंतर मी कॉलेजमधून निघाले आणि बस पकडलेली, कारण की मला जायचं होतं मठात. मग मी मठात वगैरे गेली, स्वामींचं दर्शन घेतलं. आणि माझ्या मामाच्या इकडे गणपती होता तर मी तिकडे गेलेली गणपतीच्या पाया पडायला. आणि गणू बाप्पा एवढा जास्त सुंदर दिसत होता ना गाईस, तुम्ही बघूच शकता. त्यानंतर मग मी तिकडनं निघालेली घरी येण्यासाठी. आणि मग घरी आमच्या इथे मंदिर आहे, तिथे पण मस्त मंदिर वगैरे सजवलं. आणि इकडचे गणू बाप्पा पण खूप जास्त सुंदर दिसत होते. आणि तिकडे सत्यनारायणची पूजासुद्धा मांडलेली. त्यानंतर एवढा थंडीत माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा, म्हणजे मला कामच होतं तर मी बाहेर गेलेली. आणि मला सर्दी झाली गाईस, एवढी बेकार, म्हणजे खोकून हालत खराब आहे तरीसुद्धा मी आईस्क्रीम खाते. म्हणजे तुम्ही माझ्या निर्लज्जपणाला कायच बोलाल आता. आणि त्याच्यानंतर मी तिकडनं जाऊन आली, मग मी जेवली वगैरे. आणि असा होता माझा आजचा दिवस. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. बाय बाय.